नमस्कार, मी शामल भंडारे न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सुपरफास्ट 100 मधून पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या। परळीत धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली। बैठकीत वाल्मिक कराड, पवन चक्की मॅनेजर नितीन भिक्कड उपस्थित होते। बैठकीत 3 कोटी रुपयांची डील झाली। 3 कोटींची डील 2 कोटीत फायनल झाली असा मोठा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय। अजितदादा, फडणवीस, शिंदे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी जाहीर मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे। मुंडेंना सरकारमध्ये ठेवू नका असंही धस म्हणाले। आका किंवा मोठा आका असो, गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। तर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये शिजला होता असा दावाही त्यांनी केलाय। काल मी अजितदादांवर टीका केली नव्हती। अजित पवारांचं कान भरणं सुरू आहे असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं। तर अजितदादांना मुंडे कंपनीचा वेढा लागलाय असंही टोला धस यांनी लगावलाय। आका आत गेल्यापासून नितीन कुलकर्णी गायब आहेत। नितीन कुलकर्णीला समोर आणा, कुणाकडून किती माल घेतला सगळं मिळेल असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। सुरेश धस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना घेऊन देशमुख कुटुंबियांची भेट घ्यावी असं आवाहन राष्ट्रवादीच्या प्रवक्ता वैशाली नागवडे यांनी केलंय। तर धस स्वतःच्या पक्षाचे असल्यामुळे घाबरतात असंही टोला नागवडे यांनी लगावलाय। मे महिन्यापासून देशमुखांच्या हत्येची तयारी सुरू होती असा दावा बजरंग सोनावणे यांनी केलाय। तर देशमुखांच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे अशी ही मागणी त्यांनी केली आहे। मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत मोर्चा काढणार असा इशारा पुण्यातील जनआक्रोश मोर्चातून खासदार बजरंग सोनावणे यांनी दिलाय। तर ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांना सहआरोपी करा अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली। यावेळी सोनावणेंनी मंत्री धनंजय मुंडेंवरही हल्लाबोल केलाय। पुण्यातील जनआक्रोश मोर्चामधून अजित पवारांवरही टीका करण्यात आली। यावरून अमोल मिटकरी आक्रमक झालेत। याची पक्ष पातळीवर गंभीर दखल घेतली जाईल, अपशब्द वापरणाऱ्याला त्याचा परतावा व्याजासकट मिळेल असा इशारा आमदार अमोल मिटकरींनी दिला। धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत। अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठ्यांना त्रास दिला जातोय असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। धनंजय मुंडे शहाणा हो, मुंडे बहीण भावामुळे सर्वांना त्रास होतोय। धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करतायत असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा असं दोघा बहीण भावांना सांगितलंय असंही जरांगे म्हणाले। मोर्चाचं लोण राज्यभर पसरणार आहे। प्रतिमोर्चे काढले तर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ असा इशारा जरांगे यांनी दिलाय। तर मंत्र्यांच्या पाठीशी नाही हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावं असं आवाहन जरांगे यांनी केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी यंत्रणा कार्यरत असून दोषींना कठोर शिक्षा मिळेल, मात्र राजीनामा मागणं आणि आरोप करणं योग्य नाही। थेट कोणी आरोप करतं म्हणून शिक्षा केली पाहिजे हे बरोबर नाही असं म्हणत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। राजकारणात आरोप करणं सोपं असतं, पण त्याची शहानिशा झाली पाहिजे। तक्रारी असतील तर कायद्याचा मार्ग अवलंबला पाहिजे असा खोचक सल्ला अमोल मिटकरींनी जरांगेंच्या आरोपांना उत्तर दिलंय। धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अपशब्द वापरले आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आलाय। यावरून बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यात जरांगे पाटलांविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सरकारने संरक्षण देऊ नये। 1.5 महिना होऊनही खरा मारेकरी अद्याप समोर आलेला नाही, हे सरकारचं अपयश आहे। हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावं अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली। क्षेत्र कोणतेही असू दे, अगदी सामाजिक पातळीवर जाणं योग्य नाही। त्यांचे जे आरोप आहेत त्याबाबत तपासणी करून कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली। बीड प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले 11 डिसेंबर रोजी भिवंडीतील सोन्या पाटील यांच्या कार्यालयात आला होता। सोन्या पाटीलची भेट न झाल्यामुळे तळपाडा येथील हॉस्पिटलमध्ये काम पाहिले, मात्र काम न मिळाल्यामुळे घुले तिथून निघून गेल्याची माहिती समोर आली।
मुंडे समर्थकांनी आक्रमक होत परळीतील पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला। जरांगे पाटील, धस आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे समर्थकांनी केली। दरम्यान बीडमधील आंदोलकांसोबत गुणरत्न सदावर्ते यांनी फोनवरून संवाद साधला। हिंगोली शहर पोलीस ठाण्यासमोर ओबीसी समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं। जरांगेंनी मुंडेंविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ओबीसी बांधवांनी केली। बीडमध्ये वंजारी समाजाचे नागरिक आणि धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झालेत। जरांगे पाटील, सुरेश धस, सोनावणे, क्षीरसागर आणि अंजली दमानियांविरोधात समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। परभणीतील हिंसाचारात मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। आपल्या मुलाला न्याय मिळावा, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबियांनी केली। बीड पोलीस दलातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली। बीड हत्या प्रकरणाबाबत सखोल कारवाई सुरू आहे। कोणालाही सोडणार नाही, आरोपींवर कारवाई होणारच आणि आरोपींना मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांना धमकीचा फोन आलाय। धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितल्याचंही दमानिया यांनी सांगितलंय। एसआयटी सीआयडी चौकशी धुळफेक करणारी आहे। वाल्मिक कराडला नमस्कार करणारे अधिकारी त्यांची चौकशी कशी करणार असा सवाल अंजली दमानी यांनी केलाय। एसआयटी टीम बरखास्त करा अशी मागणी देखील दमानी यांनी केली आहे। बीडमधील घटना मानवतेला काळीमा फासणारी असून सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे। बीड जिल्ह्यात गँगवॉर आणि गुंडाराज सुरू आहे। पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात आहे असा आरोप सोनावणे यांनी केलाय। अमोल मिटकरींनी सुरेश धस यांच्यावर टीका करत थेट फडणवीसांनाच प्रश्न विचारलाय। तुमचा वळू मोकाट सुटलाय, त्याला आवर घाला की नाही? धस अजितदादांवर पुन्हा बोलले तर राष्ट्रवादी सहन करणार नाही असा इशारा देखील अमोल मिटकरींनी दिलाय। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी राजकीय आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा काही संबंध असल्याचं वाटत नाही असं आठवले म्हणाले। बीड हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। आरोपींवर कठोर कारवाई करा, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। पुण्यातील सर्वपक्षीय मोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतलाय। वडिलांसाठी देशमुखांची मुलगी मोर्चात सहभागी झाली। पुण्यात सर्वपक्षीय मोर्चात ज्योती मेटे देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी ज्योती मेटे यांनी केली आहे। उबाटाचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे द्वारकानाथ भोईर नाराज होते। दरम्यान ज्यांनी म्हटलं होतं जनतेच्या न्यायालयात जाऊ त्यांना कळलं असेल खरी शिवसेना कोणाची असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावलाय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं, तर बाळासाहेब थोरातांवर दोघांनीही निशाणा साधलाय। राम शिंदे यांचा सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं। फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी इथं गोळा झालेत। हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावेत अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे। विखेंच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झालाय। पिंपरी चिंचवडमधील शिवसेना आध्यात्मिक आघाडीच्या वतीने सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। शिर्डीत शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चित मदत करतील असं म्हणत सुजय विखेंनी साई भक्तांची माफी मागावी अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीकडून करण्यात आली आहे। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही असं सुजय विखे म्हणाले।
प्रसादालयासाठी आलेल्या आकारलेल्या पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी व्हावा असा पुनरुच्चार सुजय विखेंनी केलाय। साई भक्तांसाठी प्रसाद भोजन निशुल्क सुरूच राहील, मात्र सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। सामनामधून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आल्यानंतर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपचा शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत प्रेमभंग झाला तर नवीन प्रेमी असावा म्हणून उबाटासोबत भाजपचं प्रेम प्रकरण सुरू आहे असा मिश्किल टोला बच्चू कडू यांनी लगावला। अजित पवारांचा वाढदिवस असला की त्यांच्या घरची बारामती असल्यासारखं सगळीकडेच फ्लेक्स लावतात। आता असं चालणार नाही असा दम देत वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यास अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मनाई केली। देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पंतप्रधान मोदी प्रयत्न करतायत। 2030 पर्यंत भारताची आर्थिक व्यवस्था ही महासत्ता बनण्यासाठी जवळ असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। पालघरमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडलंय। पालघरच्या माजी नगराध्यक्ष प्रियंका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, प्रवीण पाटील, विरज गडक, रवींद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। शरद पवार चिपळूणमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमावरून परत जात होते, मात्र त्यांचं हेलिकॉप्टर 2 वेळा टेक ऑफ घेऊन परत खाली उतरलं। ओव्हरलोड झाल्यामुळे हेलिकॉप्टर उडलं नसल्याची शक्यता आहे, कारण एका माणसाला उतरवल्यानंतर हेलिकॉप्टर सुखरूप उडालं। लाडक्या बहिणींना ज्या सवलती यापूर्वी दिल्या त्या कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नये। जे निकष लावण्यात आले ते पुढील अर्जांसाठी लावा अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली। भाजप हा कोणत्या एका परिवाराचा अधिकार नाही, तो 11 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आहे असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर महाराष्ट्रात भाजपला 1.5 कोटी सदस्य बनवायचे आहेत असंही फडणवीस म्हणाले। भारतीय जनता पक्षाची मालकी जनतेची आहे, लोकांच्या मनातील पक्ष भाजपच आहे हे जनतेनं दाखवून दिलंय असं फडणवीस म्हणालेत। संघटना आणि जनतेमुळे सत्ता मिळाली असंही फडणवीसांनी म्हटलंय। सत्ता स्थापनेनंतर प्रथमच अजित पवारांनी बारामतीत जनता दरबार घेतला। बारामतीत सहयोग निवासस्थानी अजितदादांच्या भेटीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। 2047च्या विकसित भारतासाठी भाजपचे सदस्य व्हा अशी मोहीम कांदिवली येथील बंदरपाखाडी व्हिलेज इथे राबवण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात भिवंडी ग्रामीण मतदारसंघात भाजप सदस्याला अभियान राबवण्यात आलंय। या सदस्य नोंदणीला ग्रामस्थांनी चांगलाच प्रतिसाद दिला। जळगावच्या चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या सदस्य नोंदणीत प्रारंभ झाला। चोपडा विधानसभा संघात 10,000 सदस्य नोंदणी केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे। माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात झाली। जवळपास 2 लाख सदस्य नोंदणीचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे। मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे। या अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त सदस्य पक्षासोबत जोडले जातात असं मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केलंय। भुसावळमध्ये भाजपच्या सदस्य अभियान नोंदणीला सुरुवात झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचं पक्षाचं लक्ष्य आहे। नाशिकत जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ अखेर सापडलंय। बाळाच्या मातेशी ओळख वाढवत एका महिलेनं बाळाला पळवलं। बाळ चोरणारी महिला धुळ्याची असून उच्च शिक्षित आहे। मूल होत नसल्यामुळे तिनं हे कृत्य केल्याचं समोर आलंय। अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असा सज्जड दम गणेश नाईक यांनी दिलाय। तर झाडांची कत्तल थांबलीच पाहिजे, जेवढी झाडं तोडतील त्याच्या दुप्पट झाडं नाही लावली तर कठोर पावलं उचलली जातील असा इशाराही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलाय।
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत म्हैसाळ योजनेतील शेतकरी आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं निरसन झालं। दरम्यान येत्या डिसेंबर अखेरीस यदळीपर्यंत म्हैसाळ योजनेचा पाणी आणण्याचा अधिकाऱ्यांचा मानस असून तो ते पूर्ण करतील असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केलाय। पुण्यातून बेपत्ता झालेला आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू सुमित गुट्टे मनमाडमध्ये सापडलाय। दरम्यान मी मनमाडला कसा आलो, किती दिवसांपासून बाहेर आहे हे मला माहीत नाही, काहीच आठवत नाही अशी प्रतिक्रिया सुमित गुट्टेंनी दिली आहे। भिवंडीतील कोनगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात क्रिकेट टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बॅट्समनच्या फटकेबाजीवर खुश झालेल्या चाहत्याने मैदानात येऊन नोटांचा पाऊस पाडला। हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील JW मेरिट इथे महाराष्ट्रातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया इनोव्हेशन हॉकेनचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे उपस्थित होते। त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमांमध्ये कसा वापर केला जातो यावर माहिती दिली। गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित 16व्या बासरी उत्सव ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार, गायक इलिया राजा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, उत्तम सिंग यांनी हजेरी लावली। मेथीच्या जुडीला 2 ते 3 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे वाहतूक खर्चही निघत नाही। त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने मेथीच्या पिकात जनावरं सोडल्याचा प्रकार येवल्यात समोर आलाय। पुणे जिल्ह्यातील अवसारी बुद्रुक परिसरात बिबट्याचा मुक्त वावर वाढत चाललाय। मुक्तपणे फिरणारे बिबटे निदर्शनात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। जवळपास 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून कोकणातून मुंबईकडे येताना पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बनावट औषधं दिल्याची बातमी सर्वात आधी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिलेत। दरम्यान आता बनावट औषधांची FDA कडून तपासणी होणार आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4च्या महात्मा फुले नगरमध्ये काही टोळक्यांकडून मद्यधुंद अवस्थेत नागरिकांच्या घरावर गेल्या 2 आठवड्यांपासून दगडफेक करण्यात येते। दरम्यान या टोळक्याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जळगावच्या अमळनेरमधील प्रताप हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापक प्रमोदिनी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढलं होतं। बदलापूर शहरात अनधिकृत बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण होत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून बातमीची दखल घेत अनधिकृत बॅनर हटवण्यात आलेत। त्यामुळे नागरिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। सोलापुरातील आसरा पुलाचं काम रखडल्यामुळे संभाजी ब्रिगेडने बोंबाबोंब आंदोलन केलं। काम पूर्ण करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले। यवतमाळची 18 वर्षांची तरुणी शौर्या बजाज हिने अत्यंत कठीण समजले जाणारे लेह लडाख भागातील माउंट कायगर री हे शिखर सर केलं। तापमानाचा पारा उणे 37 अंश सेल्सिअस पर्यंत असताना तिने ही कामगिरी केली। सर्वात कमी वयात हे शिखर सर करण्याचा विक्रम शौर्याच्या नावे नोंदवण्यात आलाय। जळगावच्या पुनगाव येथे श्रीराम कचेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी काढण्यात आलेल्या भव्य कलश यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले। भिवंडीतील बिलाल नगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर 4 जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला। यात एक इसम जखमी झाला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातील पथराड येथील अशोक लंके यांच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। लंके हे मागील 2 दिवसांपासून बेपत्ता होते। दरम्यान आज ग्रामपंचायतीजवळच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला। अतिवृष्टीमुळे आर्थिक नुकसान झाल्यामुळे लंके यांनी आत्महत्या केली।
मीरा रोडमध्ये अवैध फेरीवाल्यांमध्ये झालेल्या वादात एकाचा गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे। यावेळी गुन्हे शाखेने आरोपी युसुफ आलम आणि त्याच्या भावाला अटक केली आहे। तसंच पोलिसांनी बंदुकीही जप्त केली आहे। कोयत्याचा धाक दाखवून पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथील ग्राहक सेवा केंद्रावर दरोडा टाकण्यात आलाय। या घटनेनंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी 24 तासांच्या आत 4 आरोपींना बेड्या ठोकल्यात, तर एका आरोपीचा शोध सध्या सुरू आहे।